नमस्कार, मी निरंजन. जळगावच्या केळीवाल्याचे प्रताप आता एक 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 समोर यायला लागले आहेत. आणखीन आणखीन म्हणजे मुळामध्ये कुंभमेळा मंत्री नावाच्या एका अत्यंत असंवैधानिक बेकायदेशीर पदावरती भूषवणारा हा जळगावचा केळीवाला पहिल्यांदा त्यांनी तपोवनामधली झाडं कापण्याचा घाट घातला. त्यात काय सेटिंग केली बिल्डर बरोबर ते काय माहित नाही, पण ते टेंडर काढलं गेलं. नंतर तात्पुरतं ते टेंडर रद्द केलं गेलं. पण नंतर अशाही बातम्या आल्या की एका बिल्डर भाई, ज्याला भाई म्हणतात, अशा एका बिल्डर बरोबर मोठी सेटिंग झालेली आहे आणि त्या बिल्डरनी 15 उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची जबाबदारी घेतलेली आहे वगैरे वगैरे. आता आणखीन एक नवीन प्रताप समोर आलाय. पहिल्यांदा तुम्ही ही बातमी बघा. 2च दिवसापूर्वी आलेली ही बातमी आहे. म्हणजे सांगितलंय असं या बातमीमध्ये की त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ येणारा एक दर्शन पथ तयार करायचा. म्हणजे भाविकांना दर्शनाला जाण्यासाठी सोयीचं पडेल असा एक रस्ता तयार करायचा. जणू काही आत्ता रस्ता नाहीच आहे आणि डोंगर दऱ्यांमधून त्यांना त्या मंदिरापर्यंत जावं लागतं असं तर काही नाहीये. रस्ता आहे तरी सुद्धा एक वेगळा दर्शन पथ तयार करायचा. तो काहीतरी 5-6 किलोमीटर लांबीचा असणार आणि त्यासाठी 68 कोटी रुपये खर्च करण्याचे. म्हणजे मुळात 14 कोटी रुपये एका किलोमीटरला यांना खर्च करायचे दर्शन पथ बांधायला. आणि त्या यांनी ठरवलेल्या दर्शनपथ मार्गाच्या मध्ये उपजिल्हा रुग्णालय येतं. म्हणून ते जिल्हा रुग्णालय पूर्णतः डिमॉलिश करायचं, पाडून टाकायचं असा निर्णय घेतलाय. मुळामध्ये हे उपजिल्हा रुग्णालय बांधलं 2014 साली. त्याच्यानंतर 2022 पर्यंत वेळोवेळी याच्यामध्ये आधुनिकीकरण करणं, नवीन मशीन्स आणणं, त्याचं नवीन इंटिरियर करणं वगैरे असे सगळे चालू होतं 2022 पर्यंत. हे आणखीन अद्ययावत करत गेले 2022 पर्यंत. आणि आता असं म्हणतायत 2025ला 26ला की आता हे संपूर्ण रुग्णालयच पाडून टाकायचं. कारण यांच्या मनामध्ये कल्पनेमध्ये असलेल्या दर्शनपथाच्या मधोमध ते रुग्णालय येतं. आणि मग नवीन रुग्णांसाठी काय करायचं बरं? या रुग्णालयामध्ये मुळामध्ये त्र्यंबकेश्वरचं शहर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली सगळी आदिवासी गावं पाडे जे काही आहेत या सर्व ठिकाणचे रुग्ण हे त्या रुग्णालयामध्ये येतात. हे आत्ता मंदिरापासून अतिशय जवळ आहे आणि हे उपजिल्हा रुग्णालय बसस्टँडच्या समोर आहे. त्यामुळे ग्रामीण भागामधून येणारे आदिवासी, मग ते डिलिव्हरीसाठी असतील, ते इतर औषध उपचारांसाठी असतील, हे एसटीने यायचे बस स्टँड पर्यंत आणि बस स्टँडच्या समोर हे रुग्णालय होतं. अत्यंत सोयीचं होतं ग्रामीण भागातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या लोकांसाठी आणि त्या आदिवासींसाठी. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे भाविक येतात त्या भाविकांपैकी जर कोणी अत्यवस्थ झाला तरीही मंदिरापासून अतिशय जवळ असल्यामुळे हे अत्यंत सर्व अर्थाने सुलभ अशा ठिकाणी हे रुग्णालय होतं. आता हे ते पाडून टाकणार आणि त्या ठिकाणी एक रस्ता तयार करणार 68 कोटी रुपयाचा. पण मग रुग्णांचं काय करायचं? काय करायचं याच्यामध्ये यांनी काही महिने वर्ष घालवली. आणि ती बातमी असं म्हणते की गेली काही वर्ष याच्यावरती विचार चालू होता. आणि मग यांनी एक शोध लावला. त्र्यंबकेश्वर पासून अंजनेरीच्या रस्त्यावरती म्हणजे नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावरती तळवाडे नावाचे एक गाव आहे. ते मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आहे. तर त्या तळवाडे गावामध्ये रामकृष्ण आरोग्य संस्थान नावाच्या एका संस्थेचं, ज्या संस्थेचे फाउंडर्स, त्याचे संस्थापक हे एक श्रीकंठानंद आणि विश्वरूपानंद नावाची 2 परप्रांतीय आहेत. हे महाराष्ट्राचे नाहीत. या दोघा जणांनी मिळून रामकृष्ण आरोग्य संस्थान हे स्थापन केलं. आणि त्यांच्या वतीनं 3-4 वर्षापूर्वी त्या तळवाडे गावामध्ये एक रुग्णालय बांधलं, एक हॉस्पिटल बांधलं. ते पुष्कळ 3-4 मजली हॉस्पिटल आहे असं म्हणतात. तर ते हॉस्पिटल 4 वर्ष झाली ते चालत नाहीये, ते बंद पडलेलं आहे. ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये आलेलं आहे. कारण की मुख्य त्र्यंबकेश्वर गावापासून, शहरापासून ते लांब आहे. ते आतमध्ये रस्त्यापासून आत जावं लागतं तळवाडेपर्यंत आणि तिथं हे रुग्णालय आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच्या लोकांना तर कळत पण नाही की इथं आतमध्ये रुग्णालय आहे.
पण त्यामुळे ते बंद पडलं आणि शासनाच्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चांगले उपचार नागरिकांना, त्या परिसरातल्या रुग्णांना मिळत होते. त्यामुळे हे रुग्णालय जे या दोन श्री कंठानंद आणि विश्वरूपानंदांनी स्थापन केलं, तर असं एक रुग्णालय आहे हे केळीवाल्याला कळलं. आणि मग या दोन कंठानंद आणि विश्वरूपानंदांनी स्थापन केलेलं रुग्णालय आहे हे कळल्यानंतर केळीवाल्याला अत्यानंद झाला. आधी दोन आनंद, त्यात याचा आनंद वाढला केळीवाल्याचा. आणि मग केळीवाल्यांनी ठरवलं की हे रुग्णालय भाड्याने घ्यायचं. हे भाड्याने घ्यायचं 3 वर्षासाठी, कारण कुंभमेळ्यात असणारे 26 महिने, त्यामुळे 3 वर्षांसाठी हे रुग्णालय भाड्याने घ्यायचं. आणि मग उपजिल्हा रुग्णालयाच्या ऐवजी ते रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून चालवायचं. आता मुळामध्ये आणि याच्यामध्ये शासनातर्फे त्यांच्याशी जी भाड्याबद्दल तडजोड झाली म्हणजे चालू आहे निगोसिएशन, त्यात शासनाचं असं म्हणणं आहे 3 लाख रुपये दर महिन्याला भाडं देऊ आणि 10 लाख रुपये भाडं त्यांना हवंय, त्या दोन आनंदांना, कंठानंद आणि विश्वरूपानंद, त्यांना 10 लाख रुपये भाडं हवंय. आता या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा येतो की तुमच्याकडं कोट्यावधी भाविक येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर का त्र्यंबकेश्वरमध्ये काही आपत्ती घडली, काही चेंगराचेंगरी झाली किंवा आणखीन काही आपत्ती झाली, तर करायचं काय? कारण त्र्यंबकेश्वर ते तळवाडे हा रस्ता काही मोकळा नसणार आहे. त्या काळामध्ये हा पूर्ण रस्ता जाम असणार आहे. या रस्त्यावरती उलट्या दिशेने त्र्यंबकेश्वरकडून तळवाडेकडे म्हणजे नाशिकच्या दिशेने निघायचं. 5-7 किलोमीटरवरती हे हॉस्पिटल, तिथं पोहोचेपर्यंतच पेशंट मरतील, इतका वेळ लागेल, म्हणजे काही तास लागतील, इतका ट्रॅफिक त्या ठिकाणी असतो, जाम. याच्या व्यतिरिक्त काही अपघात झाले, अशी आपत्ती आली, काही नैसर्गिक आपत्ती आली, साथ आली कुठली समजा आजाराची, किंवा गर्भवती स्त्रिया असतील, त्यांनी कसं जायचं? आज या ग्रामीण भागामधल्या ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्या एसटीने येतात किंवा खाजगी बस काहीतरी करून येतात तिथपर्यंत. टेम्पो ट्रॅक्सनी बरेच जण येतात आणि त्या बस स्टँड पाशी उतरून समोर हॉस्पिटलमध्ये जातात. त्यांनी कसं जायचं? त्या बाळंतीण होणाऱ्या महिलेनी या तळवाडीमधल्या रुग्णालयापर्यंत जायचं कसं? कारण त्यावेळेला या बस स्टँडमध्ये सुद्धा बसेस येऊ शकणार नाहीत, इतकी ट्रॅफिक असेल. आणि उलट्या रस्त्याने नाशिकच्या दिशेने तळवाडीमधल्या या रुग्णालयापर्यंत या लोकांनी जायचं कसं? कोणत्याही प्रकारची वैद्यकीय इमर्जन्सी आली, साथीचा रोग आला, अपघात झाला किंवा अशी काही आपत्ती झाली की अचानक काहीतरी चेंगराचेंगरी झाली, गोंधळ उडाला, स्टॅम्पीड झालं, या रुग्णालयापर्यंत पोहोचणार कसे? बरं, हे सगळं काहीही न होता समजा हा कुंभमेळा पार पडला. हा कुंभमेळा पार पडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय कुठे बांधणार आहे? कारण असलेलं उपजिल्हा रुग्णालय पाडून टाकून त्याच्यावरती तो रस्ता बांधला, त्यामुळे पुन्हा रस्त्यावर बांधणार आणि पुन्हा 12 वर्षांनी तोडणार का? आणि मग नंतर ज्या ठिकाणी तुम्ही बांधणार आहात तिथं आत्ता का नाही बांधायला सुरुवात करत रुग्णालय त्र्यंबकेश्वर शहरात? हे काही करायचं नाही. 68 कोटी रुपयाचा रस्ता, तो दर्शन मार्ग, 68 कोटी रुपयाचा. म्हणजे हा इतका आटवट्याचा व्यवहार सगळा चाललेला आहे. आणि मग हे दोन स्वामी कोण म्हणून यांची वेबसाईट बघितली, हे जे काही रामकृष्ण आरोग्य संस्थान आहे त्या वेबसाईटवरती दिसून आलं हे पहिल्यांदा हे दोन स्वामी कोण आहेत बघा. श्री काय नाव त्यांचं, श्री कंठानंद. मला तर कितीतरी वेळा ते स्पेलिंग इंग्लिशमध्ये लिहिलंय, त्यामुळे श्रीखंडानंदच वाटत होतं, पण ते श्रीखंडानंद नाहीये, ते श्री कंठानंद आहे. आणि दुसरे आहेत विश्वरूपानंद. या आनंदी आनंद गडेमध्ये हे दोन जे आहेत हे कोण म्हणून पुन्हा ते प्रोफाईल आणखी त्यांची वेबसाईट चेक करायला लागलो. मग ती वेबसाईट चेक करायला लागल्यानंतर एक फोटो सापडला. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात पूर्वी राज्यपाल होते ना एक, भगतसिंग कोश्यारी, तो काळी टोपीवाला, महात्मा फुलेंबद्दल अत्यंत घाणेरडा बोलला होता आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल अत्यंत अश्लील कॉमेंट ज्यांनी हसत हसत केली होती. तो भगतसिंग कोश्यारी बरोबर या दोघांचे फोटो. नंतर आणखीन एक पेज पाहिलं, त्या पेजवरती 35 पुरणपोळ्या खाणाऱ्या बरोबरचा फोटो आणि केळीवाल्या बरोबरचा पण फोटो. हे तुम्हीच बघा. आणि त्याच्यावरती कॅप्शन दिलेली आहे,
की या रामकृष्ण आरोग्य संस्थान आणि त्यांचं ते विवेकानंद नावानी काहीतरी आहे, याच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल केळीवाल्याबरोबर आणि 35 पुरणपोळ्या खाणाऱ्यावाल्याबरोबर चर्चा करताना म्हणजे हे तेव्हाच ठरलं होतं का की यांचं हॉस्पिटल चालावं म्हणून शासकीय रुग्णालय तोडून टाकायचं? इतकी घाणेरडी कारस्थानं आणि इतका भ्रष्ट व्यवहार असू शकतो? हे अत्यंत भयंकर आहे. म्हणजे इथं येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यापासून ते इथं राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याला सगळ्याला फाट्यावर मारत, त्यांचा जीव, त्यांचे प्राण धोक्यात घालत, नवीन त्या काळामध्ये जन्माला येणाऱ्या लहान मुलांचे सुद्धा प्राण धोक्यामध्ये घालत, फक्त या 2 कंठानंद आणि विश्वरूपानंदाच्या हॉस्पिटल, बंद पडलेलं हॉस्पिटल सुरू करावं आणि त्याचा धंदा वाढावा, त्याला काय लाखो रुपये दर महिन्याला भाडं द्यावं, यासाठी हा अट्टाहास घालायचा की असलेलं रुग्णालय तोडून टाका, पाडून टाका? अरे ही पाप 100 कुंभमेळ्यांमध्ये आंघोळी केल्यानं तरी केळीवाल्याची धुतली जाणार नाहीत. इतका पापी विचार आहे हा या सगळ्या मागचा. मला मुळात मध्ये याच्या मागचा पर्पजच खरं तर कळत नाही. 12 वर्षातली पाप धुण्यासाठी म्हणून तिथं कुंभमेळ्यात आंघोळ करा. अरे पाप करू नका ना 12 वर्ष. हा काय घाणेरडा प्रकार आहे? ही साधी गोष्ट नाही याच्यातली. पापी प्रवृत्तीने वागू नका. जे पापी प्रवृत्ती या केळीवाल्यांनी पहिल्यांदा तपोवनापासून सुरुवात केली आणि नंतर सगळंच पाहिलं. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचेच नाराज झालेले उमेदवार इच्छुक हे शिवीगाळ करतायत, याच्या नावाने बोटं मोडतायत, याच्या अंगावर धावून गेले होते. नाशिकची पूर्ण वाट लावली यांनी. नाशिकमधले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जर बघितले तर असं वाटतं की भारतीय जनता पक्षच आता भाजप मुक्त झालाय. इतर सगळ्या पक्षांमधले घेतलेत आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्यात. त्या दिवशी मुलाखतींच्या दिवशी, खरं तो फोटो मी मिळवतोय, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या दिवशी मुलाखत कोण घेत होतं इच्छुक उमेदवारांच्या? सुधाकर बडगुजर, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला ज्याच्यावर आरोप केला होता तो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय. आणि बाहेर गर्दी करू नका, शिस्त पाळा, आता यांनी आतमध्ये जा, तुम्ही आतमध्ये येऊ नका, असं गर्दीवरती नियंत्रण कोण करत होतं रस्त्यावरती? अरुण शेंदुर्णीकर, ज्यांनी ज्याचं अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी जनसंघापासून खर्च केलं. हुंडीवाला लेन मधल्या ऑफिस पासून आता नवीन ऑफिस पर्यंत ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सांभाळलं गेली 50 वर्ष, तो अरुण शेंदुर्णीकर गर्दीवर नियंत्रण मिळवतोय आणि काल परवा पक्षामध्ये आलेला बडगुजर इच्छुकांच्या मुलाखती घेतोय. केळीवाल्यांनी भाजप मुक्त करून टाकलेली आहे आणि ते करत असताना नाशिकची सुद्धा अशी वाट लावायचा प्रकार करतोय. तपोवन तोडून टाकायचं, ती 2-2 फुटावर झाडं काय लावायला निघाला आणि आता हे रुग्णालय तोडून टाकायचं. त्या परिसरामधल्या आदिवासींचा हा बळी घेणार, कारण ते रुग्णालयापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत तळवाड्यात. हे इतका भ्रष्ट कारभार चाललेला आहे. आणि असं होत असताना, असलेली रुग्णालय पाडून टाकली जात असताना आणि ती यांना त्या निमित्ताने पुन्हा खासगी लोकांच्या हातात दिली जात असताना, हे तर उघड डोळ्याला दिसतंय ना. त्या 2 कंठानंद आणि याच्या घशात घालणार आहेत ना. ही सगळी जिल्हा रुग्णालयामधली सगळी यंत्रणा जी काय आहे की त्यांना मिळणार आहे ना, शिवाय त्यांना जागेचं भाडं मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं यांच्या बगलबच्च्यांच्या हातामध्ये कसं सोपवायचं, शासकीय ऍसेट्स, हा सगळा काळं कारस्थान हा जळगावचा केळीवाला करतोय. याच्यामध्ये आणखीन गोष्टी आम्ही शोधतोच आहोत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा, त्याही वेळोवेळी समोर आणूच. पण आता हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं. आणि हे रोखायचं असेल, थोपवायचं असेल तर फक्त नाशिककर नाही, महाराष्ट्राला उभं राहावं लागेल याच्या विरोधामध्ये. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा. जितके जास्त जण लाईक करतात तेवढं युट्यूब त्याला जास्त प्रमोट करतं.
आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला 3 लाखाचा टप्पा गाठायचाच आहे. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.